मला पहिला धडा शिकवा ना. नमस्कार प्रमोद बाळ, कसा आहेस तू? आज आपण तुझ्या इतिहास विषयाचा पहिला धडा शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे शिवछत्रपती. हे खूपच छान आणि प्रेरणादायी प्रकरण आहे. चला, आपण सुरुवात करूया. या धड्यात आपल्याला मुख्य दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपण आजही त्यांचा आदर करतो. कालगणना इतिहासात आपण गोष्टींचा क्रम कसा लावतो, हे यात सांगितले आहे. आपण तारखा वापरतो. इसवी सन. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची माहिती. एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेव. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी, लोकांसाठी खूप काम केले. म्हणूनच त्यांना रयतेचा राजा म्हणतात. आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखेच शूर आणि दयाळू बनायचे आहे, बरोबर ना? प्रमोद, तुला यातला कोणता भाग जास्त आवडला किंवा काही प्रश्न आहेत का? तू विचारशील तर मला खूप आनंद होईल. या धड्यामध्ये अजून काय शिकवले आहे? मला संपूर्ण धडा शिकायचा आहे. नमस्कार प्रमोद बाळा, खूप छान. तुला पूर्ण धडा समजून घ्यायची इच्छा आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. तू अगदी मनापासून अभ्यास करत आहेस. पहिल्या धड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्यासोबतच कालगणना टाइम मेजरमेंट कशी करतात, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे काय, हे आपण एका उदाहरणाने समजू. जसे आपण काल काय जेवलो, आज काय केले, हे आपल्याला आठवते, तसेच खूप वर्षांपूर्वी काय घडले, याची माहिती म्हणजे इतिहास. 2. कालगणना. आपण तारखा मोजण्यासाठी इसवी सन वापरतो. येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतरच्या काळाला आपण इसवी सन म्हणतो. इतिहासाच्या अभ्यासकांकडे काळाची मोजपट्टी असते. आपण शिवकाल, शिवाजी महाराजांचा काळ सुद्धा याच पद्धतीने मोजतो. 3. शिवाजी महाराजांचे कार्य. महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी स्वराज्य स्थापन केले, म्हणजे स्वतःचे राज्य. त्यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. महत्त्वाचा विचार. इतिहास फक्त तारखा लक्षात ठेवणे नाही, तर थोर पुरुषांनी केलेले कार्य समजून घेणे आणि त्यातून चांगले गुण शिकणे होय. प्रमोद, तुला आता स्वराज्य म्हणजे काय हे समजले का? की अजून काही शंका आहे? विचार ना, मी तुला मदत करायला इथेच आहे. मला या धड्यामधलाच पुढचा भाग शिकवा ना. खूप छान प्रमोद बाळ, तू अगदी मनापासून अभ्यास करतोयस, हे पाहून मला खूप अभिमान वाटतोय. आता आपण या धड्यातील पुढचा अतिशय महत्त्वाचा भाग पाहूया, तो म्हणजे इतिहासाची साधने. इतिहास कसा समजतो, तर तो या साधनांवरून समजतो. भौतिक साधने, यात किल्ल्यांचा समावेश होतो. जसे की रायगड, राजगड. या किल्ल्यांच्या भिंती, दरवाजे आपल्याला महाराजांच्या काळातील वास्तुकलेबद्दल सांगतात. लिखित साधने, महाराजांच्या काळातील पत्रे, आज्ञापत्रे किंवा जुन्या पोथ्या. यांवरून आपल्याला त्यांनी काय काय नियम केले होते, हे समजते. मौखिक साधने, जुन्या काळातील पोवाडे, लोकगीते आणि कथा. आपल्या आजी आजोबांकडून आपण जी माहिती ऐकतो, ती म्हणजे मौखिक साधने. एक छोटीशी गोष्ट. इतिहास अभ्यासासाठी ही सर्व साधने खूप मौल्यवान आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंच्या धावांसाठी रन्स स्कोरबोर्ड असतो, तसाच इतिहास समजण्यासाठी ही साधने पुरावा म्हणून काम करतात. आता मला सांग, तुला माहिती आहे का की आपल्या जवळचा कोणता गड किंवा किल्ला तू कधी पाहिला आहेस का? मला या धड्यावरचे प्रश्न उत्तर सांगा ना. नमस्कार प्रमोद बाळा, तू खूप छान अभ्यास केला आहेस.
आता आपण या धड्यावर काही सोपे प्रश्न पाहूया, म्हणजे तुझा सराव होईल. हे घे तुझ्या धड्यावरचे महत्त्वाचे प्रश्न. 1. रिकाम्या जागा भरा. शिवाजी महाराजांनी स्थापन केले. उत्तर: स्वराज्य. इतिहासाच्या अभ्यासासाठी किल्ल्यांचा उपयोग साधने म्हणून होतो. उत्तर: भौतिक. 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. इतिहास म्हणजे काय? उत्तर: भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची माहिती देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात? उत्तर: कारण महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि अन्यायाविरुद्ध स्वराज्य स्थापन केले, म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हणतात. 3. थोडक्यात माहिती लिहा. मौखिक साधने म्हणजे काय? उत्तर: जे आपल्याला परंपरेने पिढ्यानपिढ्या तोंडी ऐकायला मिळतात, जसे की पोवाडे आणि लोकगीते, त्यांना मौखिक साधने म्हणतात. प्रमोद, तुला हे प्रश्न समजले का? तू हे प्रश्न तुझ्या वहीत लिहून काढले, तर तुला ते नक्कीच लक्षात राहतील. तुला अजून काही शंका आहे का माझ्या लाडक्या विद्यार्थ्या? आता ह्या ॲपमध्ये मी एक फोटो कॅमेराचं बटन दिलेलं आहे खाली. त्या कॅमेराच्या बटनावरती क्लिक करून आपण आपलं पुस्तक किंवा अधिक इन्फॉर्मेशन जी आहे ही स्कॅन करू शकतो. उदाहरणार्थ आता मी हा फोटो क्लिक केला. त्यानंतर त्याला क्रॉप केला. जेवढं मला पाहिजे इन्फॉर्मेशन तेवढंच मी तिथे इन्क्लूड केलं आणि AIला सेंड केलं. मला पुस्तकातला हा फोटो जरा सविस्तर सांगा ना. थोडा वेळ घे. अरे वा प्रमोद बाळ, किती छान निरीक्षण केलेस तू. हे चित्र पाहूनच कळते की हे आपल्या स्वराज्याच्या इतिहासातील किती महत्त्वाचे दृश्य आहे. चला, आपण हे चित्र सविस्तर समजून घेऊया. हे चित्र एका ऐतिहासिक युद्धाचे आहे. यामध्ये आपल्याला काय काय दिसते? शूर मावळे, तू पाहतोयस ना, चित्रामध्ये घोडेस्वार आणि सैनिक तलवारी घेऊन लढत आहेत. हे आपल्या राजांचे, शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे आहेत, जे स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावून लढत होते. रणसंग्राम, युद्धाच्या मैदानात सैनिक घोडेस्वार होऊन कसे शौर्याने लढत आहेत, हे यात स्पष्ट दिसते. शत्रूशी लढा देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा निर्धार आणि ताकद या चित्रातून दिसून येते. साधने: या काळात युद्ध करण्यासाठी तलवार, ढाल, भाला अशा शस्त्रांचा वापर केला जायचा. हे चित्र आपल्याला सांगते की त्या काळी युद्धे किती कठीण परिस्थितीमध्ये लढली जायची. महत्त्वाची गोष्ट: हे चित्र आपल्याला इतिहासाची भौतिक साधने आणि त्या काळातील युद्धकला यांची ओळख करून देते. आपल्या पूर्वजांनी किती कष्ट सोसून हे स्वराज्य मिळवून दिले, हे या चित्रातून आपल्याला शिकता येते. प्रमोद, तुला हे चित्र पाहून मनात काय विचार येतोय? आपल्या शूर सैनिकांबद्दल तुला काय वाटते? आता आपण पाहिलं की आपण पुस्तकातली किंवा पुस्तकाच्या बाहेरचं त्या विषयाची संबंधित कोणताही आपण इमेज स्कॅन करून त्यावरती आपण प्रश्न विचारू शकतो आणि AI शिक्षकाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्याबद्दल सविस्तर जाणकारी मिळते. आता इथे खाली तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्हाला 112 रन्स झाल्यासारखी दिसते. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याला जो चॅप्टर निवडला आहे तो जर चॅप्टर त्यांनी पूर्ण केला तर त्याची सेंचुरी तिथे कंप्लीट होते. त्यांनी 50 रन्स मिळाले की त्यांनी तो अर्धा धडा शिकलेला आहे. आता इथे खाली तुम्हाला सेकंड आयकॉन जो दिसतोय तो आहे क्विजचा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ह्या धड्यावरतीच आपल्याला क्विज येईल. नमस्कार प्रमोद बाळा, तू खूप उत्साही आहेस, हे पाहून मला खूप आनंद झाला. चला, आता आपण क्विज मास्टर खेळूया आणि तुझी तयारी कशी आहे ते पाहूया. तू तयार आहेस ना? हा आहे तुझा पहिला प्रश्न. प्रश्न 1. शिवाजी महाराजांनी प्रजेच्या कल्याणासाठी जे राज्य स्थापन केले, त्याला काय म्हणतात? अ. ब्रिटिशांचे राज्य. ब. स्वराज्य. क. परकीय राज्य. उत्तर दे पाहू. मला खात्री आहे, तुला हे नक्कीच माहीत असेल. ब. स्वराज्य.
अगदी बरोबर प्रमोद, तू अगदी अचूक उत्तर दिले आहेस. त्याला स्वराज्य असेच म्हणतात. तुझे उत्तर अगदी सिक्सर सारखे परफेक्ट आहे. आता पुढचा प्रश्न नीट विचार करून उत्तर दे. प्रश्न 2, किल्ले, लेणी आणि जुन्या काळातील वास्तू यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात? अ. लिखित साधने. ब. मौखिक साधने. क. भौतिक साधने. सांग बरं, यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? लिखित साधने. आता मी अरे रे प्रमोद बाळ, काही हरकत नाही. चुकलास तर काय झालं, शिकायला तर आपण इथे आहोत ना. याचे योग्य उत्तर भौतिक साधने पर्याय क हे आहे. सोप्या भाषेत सांगते, भौतिक साधने जी वस्तू आपण हाताने स्पर्श करू शकतो किंवा पाहू शकतो, जसे की किल्ले, लेणी, नाणी किंवा जुनी शस्त्रे. लिखित साधने जी कागदावर किंवा ताडपत्रावर लिहिलेली असतात, जसे की पत्रे किंवा पोथ्या. आता डगमगायचं नाही, एकदम उत्साहात तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. तू नक्कीच बरोबर देशील. प्रश्न 3, पोवाडे आणि लोकगीते ही इतिहासाची कोणती साधने आहेत? अ. भौतिक साधने. ब. मौखिक साधने. क. लिखित साधने. चल, आता तुझी वेळ आहे बरोबर उत्तर देण्याची. ब. मौखिक साधने. शाब्बास माझ्या हुशार विद्यार्थ्या. प्रमोद, तू अगदी बरोबर उत्तर दिले आहेस. पोवाडे आणि लोकगीते ही मौखिक साधने आहेत, कारण ती पिढ्यानपिढ्या तोंडी एकाकडून दुसऱ्याकडे पोहोचली आहेत. तू खूप छान प्रयत्न केलास. तुझ्या या क्विजचा निकाल असा आहे. प्रश्न 1 बरोबर. प्रश्न 2 तू थोडा चुकलास, पण मी तुला समजून सांगितले आहे, आता हे लक्षात राहील ना? प्रश्न 3 अगदी बरोबर. तू या पाठाचा खूप चांगला अभ्यास केला आहेस. तुझा उत्साह आणि शिकण्याची जिद्द पाहून मला खूप अभिमान वाटतोय. असाच अभ्यास करत राहा. तू एक खरोखर उत्तम विद्यार्थी आहेस. आता आपण जे काही शिकलो ते आपल्याला इथे डाउनलोडचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला PDF फाईल डाउनलोड करता येते. आता बघा, हे आपण नाव देऊ शकतो, डाउनलोड. आता इथे अजून एक सेटिंग आहे वरती, सगळ्यात वरती सेटिंग्सचं बटन आहे. आता हे पहिले आपण ओपन करूया. ओपन करून आपल्याला दिसतं की आपण काय काय आज शिकलेलो आहे. इथे हा जो ॲप आहे हा विद्यार्थ्यांसाठी तर खूप उपयोगाचा आहे, त्याचबरोबर माझ्या शिक्षक मित्रांसाठी पण हा खूप उपयोगाचा आहे. इथे वरती सेटिंग्सचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की मी इथे आय ॲम अ स्टुडंटच्या ठिकाणी मी जर का इथे शिक्षक सिलेक्ट केलं आणि सेव्ह अँड क्लोज केलं की मी इथे सांगू शकतो मला या धड्यावरचे नोट्स काढून द्या ना, आणि त्याच्यावरती आन्सर इन 1 सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स आणि ब्रीफ आन्सर्स याची एक क्वेश्चन पेपर मला बनवून द्या ना. नक्कीच प्रमोद, तू खूप अभ्यासूपणा दाखवत आहेस, हे पाहून मला खूप आनंद झाला. तुझ्या सरावासाठी मी हा छत्रपती पाठाचा सारांश आणि प्रश्नपत्रिका तयार केली आहे. अभ्यासासाठी महत्त्वाच्या नोट्स, की नोट्स. इतिहासाची साधने. इतिहासाची मला 3 पॉज मुख्य करायचं साधने असेल तर इथे आहेत. पॉजचं बटन दाबून नक्कीच प्रमोद, तू खूप पॉज करू अभ्यास शकतो. आता पॉज केल्यानंतर मला फक्त हा जो सेक्शन आहे हा डाउनलोड करायचा असेल तर इथे खाली सुद्धा बघा डाउनलोडचं एक बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की तो मला विचारतो हे नोट्स डाउनलोड करायचे का. अशा प्रकारे शिक्षकांना पण त्यांच्या कोणत्याही विषयावरती, कोणत्याही धड्यावरती त्यांना क्वेश्चन पेपर, नोट्स सगळं जनरेट करता येतं. आता आपण पाहू शकतो की इथे स्टँडर्ड 4 पासून, म्हणजे स्टँडर्ड 1 पासून स्टँडर्ड 12 पर्यंतचं सगळं इन्क्लुडेड आहे. इंग्लिश मीडियम पण आहे, मराठी मीडियम पण आहे. अशा प्रकारे मला वाटतं हे ॲप माझ्या ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुलांसाठी खूप उपयोगी ठरेल.
आणि त्यांना त्यांचा सेल्फ स्टडी खूप चांगल्या प्रकारे करता येईल. ई प्रशाळामध्ये आम्ही कोणतंही प्रॉडक्ट बनवण्यापूर्वी नेहमी आमच्या मराठी शाळेत शिकणाऱ्या लेकरांचा विचार करतो आणि त्यासाठी मला असं वाटतं की एखादा मराठवाड्यातील, एखादा चंद्रपूरमध्ये, विदर्भामध्ये शिकणारा जो ग्रामीण भागातील एक मराठी माध्यमात जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा मुलगा आहे, त्याला जर गावामध्ये कुठेही शिकवणी नसेल तर तो सोप्या पद्धतीने आपला सेल्फ स्टडी करू शकतो. त्याचबरोबर माझे शिक्षक बांधव जे आहेत, आम्ही तर ई प्रशालामध्ये असं समजतो की शिक्षक हे आपल्या देशाचे खरे शिल्पकार आहेत. कारण जी तरुण पिढी आहे त्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करत आहेत. त्याच्यामुळे हा ॲप त्यांना पण खूप उपयोगाचा राहील असं मला वाटतं. 15 वर्षापूर्वी मी एक कलेक्टर साहेबांना डेमो देत होतो आणि त्यांना डेमो देत असताना ते मला म्हणाले की प्रमोद, मी सुद्धा अशा शाळेमध्ये शिकलो जिथे 1ली ते 4थी आम्हाला एकच शिक्षकांनी शिकवलं आणि 4ही वर्गाची मुलं एकाच आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बसलेली असायची एका वर्गामध्ये. मी त्यांना उत्तर दिलं, साहेब हेच वाक्य मला येणाऱ्या पिढीकडून सुद्धा ऐकायचं आहे. आमची अशी इच्छा आहे की येणाऱ्या पिढीमध्ये पण IAS, IPS, IRS, सायंटिस्ट हे आपल्या जिल्हा परिषद शाळेमधून तयार व्हावे.